Hello student, today we are going to start with the DNA replication. You can see that this DNA molecule, which is a double-stranded twisted structure, and both these strands runs anti-parallel to each other. You can observe that one strand it runs into 3' to 5' direction and other strand runs from 5' to 3' direction. And in between these two strands there are the nitrogen bases, and these nitrogen bases are adenine, thymine, guanine and cytosine. And you can note that this base pairing is a specific. Adenine always pairs with the thymine, guanine always pairs with the cytosine. In third diagram you can see that this adenine pairs with the adenine pairs with the thymine by double hydrogen bond, and guanine pairs with the cytosine by triple hydrogen bond. So rungs or steps, they are made up of the nitrogen bases, and strands, they are made up of the deoxyribose sugar and phosphate. तर तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल की शुगर मॉलिक्युल्स आहेत आणि ते शुगर मॉलिक्युल्स फॉस्फेटला अटॅच आहेत, आणि याच्या सहाय्यानं हा जो DNA स्ट्रँड आहे त्याचा जो अपवर्ड स्ट्रँड आहे तो बनलेला असतो, आणि आतमध्ये आपल्याला नायट्रोजन बेसेसचे आहेत ते पाहायला मिळतात. तर हा जो DNA आहे याचं फंक्शन काय आहे, तर DNA जो आहे इट कॅरीज द ऑल genetic information of cell. It stores the all genetic information of cell. It not only stores the genetic information but also it controls and regulates the function of cell. तर सेलचं जे काही कार्य असेल ते कंट्रोल करण्याचं, रेग्युलेट करण्याचं काम DNA करतो. ऑल्सो इट डज द फंक्शन ऑफ रेप्लिकेशन ड्युरिंग द सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा त्याचं रेप्लिकेशन करण्याचं काम DNA करत असतो. तर आपल्याला DNA जो आहे त्याचं रेप्लिकेशन कधी होतं ते बघायचं आहे. तर आपण सेल सायकल 11 स्टँडर्डला अभ्यासलेलं आहे की सेल सायकलमध्ये फर्स्ट फेज येते प्रोफेज. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. त्यानंतर सेल जी आहे ती नॉर्मल रेस्टिंग फेजमध्ये जाते. जेव्हा ही जी नॉर्मल सेल आहे फर्स्ट ग्रोथ फेज, की याच्यामध्ये जी तयार झालेली सेल आहे तिची ग्रोथ होते, नॉर्मल मेटाबॉलिक तिच्या ॲक्टिव्हिटीज होतात. त्यानंतर सेल जेव्हा ठरवते की आपल्याला रेप्लिकेट व्हायचे, डिवाईड व्हायचे, तेव्हा सेल सिंथेटिक फेजमध्ये एंटर होते, आणि इथे मात्र DNAचं काय होतं, रेप्लिकेशन होतं. सेलमध्ये DNA जो आहे तो डबल क्वांटिटीमध्ये तयार होतो, आणि सेल नेक्स्ट फेजमध्ये जाते G2 फेजमध्ये, की जिथं परत सेलची ग्रोथ आणि प्रिपरेशन फॉर मायटॉसिस ह्या गोष्टी होतात. तर ही जी फेज आहे सिंथेटिक फेज, ग्रोथ फेज, तिथं DNAचं रेप्लिकेशन होत असतं. तर हे जे रेप्लिकेशन आहे, DNAचं रेप्लिकेशन जे आहे, तर याच्यामध्ये DNA दोन प्रकारे फंक्शन परफॉर्म करत असतो. एक आहे हेट्रोकॅटॅलायटिक फंक्शन, की याच्यामध्ये DNA पासून RNA तयार होतो आणि RNA पासून प्रोटीन तयार होतात. दुसरं फंक्शन जे आहे ते ऑटोकॅटॅलायटिक फंक्शन, की याच्यामध्ये DNA पासूनच DNA जो आहे तो तयार होत असतो. तर आपल्याला DNA रेप्लिकेशन जे आहे ते जे आपण अभ्यासणार आहोत ते रेप्लिकेशन सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईपचं आहे. सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईपचं म्हणजे काय, अर्धी इन्फॉर्मेशन जी आहे ती कॉन्झर्व केलेली असते. तुम्हाला या डायग्राममधून लक्षात येईल. तर याच्यामध्ये जो पॅरेंटल ओरिजिनल DNA जो आहे, डायग्राममधून लक्षात येईल, पॅरेंटल DNA आहे. दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतात, जे आपल्याला रेड कलरच्या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत, सेपरेट होतात, आणि त्याच्यावर परत ओल्ड स्ट्रँड जो रेड कलरचा आहे त्याच्यावर न्यू स्ट्रँड ब्ल्यू कलरचा जो आहे तो सिंथेसाइज झालेला आहे. तर या पद्धतीने एका DNA स्ट्रँडपासून 2 DNA स्ट्रँड तयार होतात, डॉटर DNA स्ट्रँड तयार होतात, आणि त्याच्यापासून 4. तर याच्यामध्ये जी अर्धी इन्फॉर्मेशन आहे मदर स्ट्रँडची ती कॉन्झर्व केली जाते, त्यामुळे याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह
टाईपचं रेप्लिकेशन म्हणलं जातं. वॅटसन आणि क्रिक ह्या 2 सायंटिस्टनं हे जे रेप्लिकेशन आहे ते प्रपोज केलेलं आहे. तर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं की सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईपचं रेप्लिकेशन जे आहे ते ॲक्च्युली सेलमध्ये कसं होतं. रेप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती सेलमध्ये कशी होती हे आपल्याला अभ्यासायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टोटल 7 स्टेप्स अभ्यासायचे आहेत. आपल्याला 12वी बोर्डचं महाराष्ट्र बोर्डचं बुक आपण फॉलो करत आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे ते ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. तर तुम्ही अभ्यासलेलं आहे की DNA आतमध्ये काय न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि प्लाझममध्ये DAMP, DGMP, DCMP आणि DTMP या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते ॲक्टिवेट होतात बाय ॲडिशन ऑफ ATP in presence of enzyme phosphorylase, and this result in the formation of deoxyribonucleotide triphosphate, that is DATP, DGTP, DCTP and DTTP. The process is called as a phosphorylation. तर न्यूक्लिओप्लाझममध्ये ह्या डायग्राममध्ये तुम्ही जर पाहिलं की ही जी प्रोसेस आहे ती न्यूक्लिओप्लाझममध्ये घडणार आहे आणि हे जे न्यूक्लिओप्लाझममध्ये आहे मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असणारे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांचं रूपांतर ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला अभ्यासायची ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. तर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन यूकॅरियोट्समध्ये हे जे आहे रेप्लिकेशन त्याचा ओरिजिन पॉईंट यूकॅरियोट्समध्ये मल्टिपल असतात. प्रोकॅरियोट्समध्ये मात्र ओरिजिन पॉईंट जो आहे तो आपल्याला एकच पाहायला मिळतो. द युनिट ऑफ DNA in which the replication occur is called a replicon. In prokaryotes there is only one replicon. However, in eukaryotes there are several replicons in tandem. At the point O, enzyme endonuclease nicks one of the strand of DNA temporarily, and the nick occurs in the sugar phosphate backbone or phosphodiester bar. त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड तुम्हाला दिसतात. तर याच्यामध्ये एका कोणत्या तरी स्ट्रँडला एक कट दिला जातो, निक दिला जातो बाय एंडोन्यूक्लियस एन्झाईममुळं आणि त्याच्यामुळं दोन्ही स्ट्रँड काय होतात सेपरेट होतात. त्याच्यामध्ये 3rd स्टेप आपल्याला अभ्यासायची अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. तर आपल्याकडे अजून एक डायग्राम आहे त्याच्यामधून आपल्याला अजून क्लिअर होईल की अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल जे आहे ते कशा पद्धतीनं होतं. तर इथे तुम्हाला डायग्राममध्ये हेलिकेज नावाचं एन्झाईम दिसेल. तर याचा महत्त्वाचा रोल आहे DNA स्ट्रँड अनवाइंड करण्यामध्ये. DNA हेलिकेज एन्झाईम आहे operates by breaking weak hydrogen bond in the vicinity of O. The strand of DNA separates and unwind. तर हा जो एन्झाईम आहे त्याच्यामुळं इथं असणारे जे नायट्रोजन बेसिस आहेत त्याच्यामधला हायड्रोजन बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि दोन्ही स्ट्रँड काय होतात सेपरेट होतात, अनवाइंड होतात. दिस अनवाइंडिंग इज बायडायरेक्शनल और युनिडायरेक्शनल and continues as Y-shaped replicon fork. एन्झाईम जसं पुढं जाईन तसं Y-shaped replicon fork तयार होतं. इज सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट आणि हे जे सेपरेट झालेलं स्टँड आहे इट ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. तर तुम्हाला डायग्राममध्ये अजून क्लिअर लक्षात येईल की हेलिकेज एन्झाईम आहे आणि त्याच्यामुळं नायट्रोजन बेसिसमधला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला आहे. वाय शेप तुम्हाला रेप्लिकॉन फॉर्म झालेलं दिसेल. इथं अजून डायग्राममध्ये तुम्हाला ग्रीन कलरचं स्ट्रक्चर दिसतं त्याला नाव दिले आपण सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. सो नोट दॅट दिस 2 सेपरेटेड स्ट्रँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकॉइलिंग or rejoining by SSBP सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. तर हे दोन्ही स्ट्रँड परत एकमेकांभोवती गुंडाळले जाऊ शकतात
रॅप होऊ शकतात, ते प्रिव्हेंट करण्याचं काम सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन करत असतात, की ज्याला आपण SSB म्हणतो. SSB प्रोटीन रिमेन्स अटॅच टू बोथ द सेपरेटेड स्टँड्स. तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल की दोन्ही स्टँडला अटॅच दिसतात. सो ॲज टू फॅसिलेट सिंथेसिस ऑफ न्यू पॉलिन्यूक्लिओटाइड स्ट्रँड. याच्यामुळे नवीन पॉलिन्यूक्लिओटाइड स्टँड जो आहे त्याचं फॉर्मेशन सुरू होईल. तर इथं डायग्राममध्ये तुम्हाला ओरिजिन पॉईंट दिसतोय. त्यानंतर DNA हेलिकेज एन्झाईममुळे दोन्ही स्टँड सेपरेट झालेले दिसत आहेत आणि सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन अटॅच झालेले दिसत आहेत आणि वाय सेप तुम्हाला रेप्लिकेशन फोर्क फॉर्म झालेला दिसतोय. रेप्लिकेशन फोर्क, द पॉइंट फॉर्म ड्यू टू द unwinding and separation of two strands appear like a Y-shaped fork called replicating fork. The unwinding of strand imposes strain which is relieved by a superhelix relaxing enzyme. तर अनवाइंडिंगमुळे जो काय प्रेशर क्रिएट झालेला आहे तो रिलीव करण्याचं काम एक एन्झाईम करतो, त्याला सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम असं म्हणलं. तर इथं तुम्हाला लक्षात येईल की हा जो DNA आहे अनवाइंड केल्यामुळं पुढचा पार्ट जो आहे इथं अनवाइंड झाल्या पुढच्या पार्टवर प्रेशर क्रिएट होतो आणि ते प्रेशर रिलीव करण्याचं काम टोपोआयसोमरेज नावाचं एन्झाईम जे आहे ते करत असतं. नेक्स्ट आपल्याला अभ्यासाचे सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड. तर आपण अभ्यासलेले की दोन्ही स्टँड काय झालेले सेपरेट झालेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काय नवीन स्टँड सिंथेसिस झालेले दिसतात. तर तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल हा DNA पॉलिमरेज एन्झाईम आहे जो नवीन स्टँड सिंथेसिसमध्ये मदत करतो. तर प्रायमर एन्झाईम आहे जो प्रायमेज बरोबर कंबाईन होतो आणि त्याच्या सहाय्यानं नवीन स्टँडचं काय होतं सिंथेसिस जे आहे ते सुरू होतं. डायग्राममध्ये ऑब्झर्व करा, लक्षात येईल तुमच्या. इच सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज अ मोल्ड. तर डायग्राममध्ये तुम्हाला हे दोन्ही स्टँड सेपरेट झालेले दिसतात ग्रीन कलरचे अँड दे ॲक्ट ॲज अ मोल्ड. आणि हे सेपरेट का झालेत त्याचं कारण इथं दिलं हेलिकेज एन्झाईममुळं आतमधल्या नायट्रोजन बेसिसमधला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि आपल्याला वायसेप स्टँड जे आहे ते मिळालेले आहे. आणि हे जे ग्रीन कलरचे स्टँड सेपरेट झालेले आहेत स्टँडचं ओरिएंटेशन बघा, एक स्टँड 3' to 5' डायरेक्शनमध्ये रन होतो, दुसरा 5' to 3' डायरेक्शनमध्ये रन होतो. आणि हे दोन्ही स्टँड कसे त्यांचं काम काय आहे, दे ॲक्ट ॲज अ मोल्ड ऑर टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड. It begins with the help of small RNA molecule called RNA primer. तर तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसेल 3' एंडला RNA प्रायमर जो आहे तो अटॅच होतो. 3' एंडला त्याचं काम तो सुरू करतो आणि हा RNA प्रायमर किंवा DNA सिंथेसिस जे आहे ते नेहमी 5' to 3' या डायरेक्शनमध्ये होत असतं. RNA प्रायमर 3' एंडला अटॅच होतो आणि त्याच्या सहाय्यानं पुढचं DNA सिंथेसिसचं काम जे आहे ते सुरू होतं. RNA प्रायमर गेट असोसिएटेड विथ 3' एंड ऑफ टेम्पलेट स्टँड अँड अट्रॅक्ट कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स फ्रॉम द सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझम. तर हा RNAचं काम बघा इथं दाखवल्याने पण आतमध्ये इथं न्यूक्लिओटाइड्स आहेत, नायट्रोजन बेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल इथं थायमिन असेल तर RNA प्रायमर जो आहे तो ॲडेनिनला अट्रॅक्ट करतो. तर ग्वानिन असेल तर सायटोसिनला न्यूक्लिओप्लाझममधून काय केलं जातं अट्रॅक्ट केलं जातं. द न्यूक्लिओटाइड्स मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स ऑन द टेम्पलेट स्टँड बाय फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड. तर इथं आतमध्ये आपल्याला न्यूक्लिओटाइड्स दिसतात आणि त्याच्या आतमध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झालेलं दिसेल. ॲडेनिन थायमिन बरोबर पेअर करतं बाय द 2 हायड्रोजन बॉन्ड, ग्वानिन पेअर्स विथ द सायटोसिन बाय द 3 हायड्रोजन बॉन्ड. या पद्धतीनं आतमध्ये इथं आपल्याला नायट्रोजन बेसेस जे आहेत ते पाहायला मिळतात. मात्र हे नायट्रोजन बेसेस
जे आहेत ते आतल्या बाजूला जॉईन केले जातात बाय दे आर इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स फॉर्मिंग polynucleotide strand. The synthesis of new complementary strand is catalyzed by enzyme DNA polymerase. DNA पॉलिमरेजच्या सहाय्यानं नवीन स्टँड जो आहे तो फॉर्म होतो. The new complementary strand is always formed in 5' to 3' डायरेक्शन. डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल 5' to 3' डायरेक्शनमध्ये हा स्टँडचं नेहमी फॉर्मेशन होतं. तर इथे आपल्याला दोन प्रकारचे स्टँड पाहायला मिळतात, लीडिंग स्टँड अँड लॅगिंग स्टँड. द टेम्पलेट स्टँड विच फ्री 3' एंड इज कॉल्ड लीडिंग टेम्पलेट. तर हे जे स्टँड आहे की ज्याचं 3' एंड फ्री आहे याला आपण लीडिंग टेम्पलेट असं म्हणतो. अँड विथ फ्री 5' एंड इज कॉल्ड लॅगिंग टेम्पलेट. आणि इथं आपल्याला 5' एंड असलेलं स्टँड दिसतं त्याला आपण लॅगिंग टेम्पलेट असं म्हणतो. हा जो ग्रीन कलरचा स्टँड दिसतो तो आहे लॅगिंग टेम्पलेट. द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन ऑलवेज स्टार्ट्स ॲट 3 एंड ऑफ टेम्पलेट. हा जो टेम्पलेट आहे 3' एंड तिथं रेप्लिकेशन सुरू होतं अँड प्रोसीड्स टुवर्ड्स द 5' एंड. आणि हे जे रेप्लिकेशन आहे ते 5' एंडला काय होतं पुढच्या बाजूला जात राहतं. As both the strands of parental DNA are antiparallel, new strands are always formed in 5' to 3' direction. तर डायग्राममध्ये लक्षात येईल की इथं हा जो स्ट्रँड आहे तो 5' to 3' डायरेक्शनमध्ये फॉर्म झालेला आहे. सो here are the two strands are formed. Out of these two strands, one strand is synthesized continuously towards the replicating fork. हा continuously synthesized झालेला आहे and is called as a leading strand. But the other strand developed discontinuously away from the replicating fork and is called lagging strand. हा लॅगिंग स्टँड तुम्हाला खालच्या डायरेक्शननं तयार झालेला दिसेल, अपोजिट डायरेक्शनला तयार होताना दिसून त्याला आपण लॅगिंग स्टँड म्हणतो. तर इथे तुम्हाला RNA प्रायमर अटॅच झालेलं दिसेल 3' एंडला आणि 5' to 3' या डायरेक्शनमध्ये छोटासा सेगमेंट तयार होतो विथ द हेल्प ऑफ RNA प्रायमर. तिथं DNA छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये सिंथेसाइज केलं आहे आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना म्हणलं जातं ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. अँड नोट दॅट दिस ओकाझाकी फ्रॅगमेंट्स दे आर जॉईन्ड बाय द DNA लायगेज. तर एका एन्झाईमचा महत्त्वाचा रोल आहे. इथं मध्ये जी असणारी स्पेस आहे ती भरून काढण्याचं काम DNA लायगेज नावाचा एन्झाईम करत असतं. RNA प्रायमर्स आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज. तर हा जो ओकाझाकी फ्रॅगमेंटवर असणारे हे जे RNA प्रायमर्स आहेत की ज्यांचा नंबर एकापेक्षा जास्त आहे ते काढून टाकले जातात आणि त्यासाठी कोणाची मदत होते DNA पॉलिमरेज अँड रिप्लेस बाय द DNA सिक्वेन्स. आणि याच्यामध्ये DNA सिक्वेन्स ॲड केले जातात विथ द हेल्प ऑफ DNA पॉलिमरेज फर्स्ट. तर या स्टँडवर जो काय नायट्रोजन बेस असेल त्याला कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस अट्रॅक्ट केला जातो आणि ही जी स्पेस आहे ती काय केली जाते भरून काढली जाते विथ द हेल्प ऑफ पॉलिमरेज DNA पॉलिमरेज 1 इन प्रोकॅरियोट्स अँड DNA पॉलिमरेज अल्फा इन यूकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्समध्ये आपल्याला DNA पॉलिमरेज फर्स्ट काम करताना दिसतं आणि यूकॅरियोट्स ॲनिमल सेलमध्ये पॉलिमरेज अल्फा DNA लॅगेजचं काम करताना दिसतं. फायनली DNA गायरेज टोपोआयसोमरेज एन्झाइम्स फॉर्म्स डबल हेलिक्स टू फॉर्म अ डॉटर मॉलिक्यूल. So in this way 2 daughter DNA molecules are formed. आपण दुसरी डायग्राम पाहूया. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल रेप्लिकेशन फोर्क आहे
आणि हा DNA पॉलिमरेज आहे की याच्यामुळं एक कंटिन्युअसली स्टँड सिंथेसाइज झाला आहे 5' to 3' डायरेक्शनमध्ये, आणि दुसरा स्टँड जो आहे तो डिसकंटिन्युअसली फॉर्मेशन झालं आहे 3' to 5' डायरेक्शनमध्ये. आणि हे जे मदर स्टँड आहे त्याच्यावर आपल्याला डॉटर स्टँड फॉर्म झालेले दिसतात. ॲट द एंड ऑफ रेप्लिकेशन 2 डॉटर DNA मॉलिक्युल्स आर फॉर्म. इन इच डॉटर DNA 1 स्टँड इज पॅरेंटल. बाहेरच्या बाजूचा स्टँड जो आहे तो पॅरेंटल आहे, अँड द अदर वन इज टोटली न्यूली सिंथेसाइज. Thus the 50% is contributed by mother DNA. Hence this described as a semi-conservative replication. त्यामुळं DNAचं हे जे रेप्लिकेशन आहे त्याला आपण सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रेप्लिकेशन असं म्हणतो. या डायग्राममध्ये अजून तुमच्या लक्षात आहे पॅरेंटल DNA आहे, दोन्ही स्टँड सेपरेट झाले आणि त्याच्यावर नवीन डॉटर DNA स्टँड जो आहे तो काय सिंथेसाइज झालेला आहे.